दिवशी एक पत्र अजितदादांच्या ऍक्सिडेंट नंतर 18व्या दिवशी म्हणजे 16 फेब्रुवारी 2026 त्या दिवशी एक पत्र अजितदादांच्या पक्षाकडनं हे इलेक्शन कमिशनला देण्यात आलं। त्याच्यामध्ये सह्या कोणाकोणाच्या आहेत? प्रफुल्ल पटेल, तटकरे आणि ब्रिजमोहन श्रीवास्तव, 3 लोकांच्या सह्या आहेत। आणि त्या सह्या कशावर त्यांनी केलेल्या आहेत? एक तर त्यांनी खोटं सांगितलं की त्यांचे जे कॉन्स्टिट्यूशन आहे, एक प्रत्येक पक्षाचं कॉन्स्टिट्यूशन असतं, हे बदलण्यात आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जे कार्य अध्यक्ष असतील, नॅशनल वर्किंग प्रेसिडेंट, यांना पक्षाचे पूर्ण अधिकार त्या ठिकाणी दिले जातील। म्हणजे अजितदादांना जाऊन फक्त 18 दिवस झाले होते आणि 16 फेब्रुवारीला हे पत्र इलेक्शन कमिशनला सुनेत्रा काकींना न सांगता, पार्थला न सांगता, बाकी आमदारांना विश्वासात न घेता हे या 3 नेत्यांनी, खास करून प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंनी ही ताकद त्या पक्षाची आणि पूर्ण अधिकार जे अजितदादांकडे होते ते पूर्ण अधिकार हे प्रफुल्ल पटेलांना या पत्राच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिलं गेलं। जे सुनेत्रा काकींना कळलं असावं म्हणून त्या राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी लगेचच्या लगेच तिथं त्या ठिकाणी पत्रव्यवहार केला। तर बघितलं तर अजितदादा हयात असताना, अजितदादा जिवंत असताना अजितदादांच्या घराबाहेर ब्लॅक मॅजिक केलं जातं। कदाचित नाशिकचाच जो भोंदू बाबा आहे त्या माध्यमातून दादांच्या घराबाहेर तिथं काळी जादू करण्याचा प्रयत्न, नाही तर पूजा करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतो। मग ती काळी जादू नाही तर तो जो काय पूजा आहे त्याच्या मागे करण्याचं कारण म्हणजे पक्षावर कंट्रोल यावा, असं काय होतं का? त्यानंतर 28 तारखेला दुर्दैवी अजितदादांचा ऍक्सिडेंट झाला का घातपात झाला याची चर्चा आणि ते आम्ही सर्वजण शोधतच आहोत। पण योगायोग बघा, दुसऱ्या दिवशी म्हणजे 2 दिवसात पियुष गोयल साहेबांचं स्टेटमेंट देतं। काय स्टेटमेंट देतं? की प्रफुल्ल पटेल हे अजितदादा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष झालेत। ठीक आहे, त्यानंतर ते बोलले की मी चुकून बोललो, पण क्रमवारी बघितलं तर कुठंतरी असं दिसतंय प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि काही मोठे इतर पक्षाचे नेत्यांमध्ये कदाचित ह्या सगळ्या गोष्टी आधीच ठरल्या होत्या। आणि मग या आधीच सगळ्या गोष्टी ठरल्या होत्या, आधीच जर ठरलं होतं की पक्षाचा कंट्रोल घ्यायचा, तर मग जेव्हा अजितदादांची अंतविधी होत होती तेव्हा प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे तिथे आले। काय हेतू गुण तिथे आले होते? त्याच्या मागे 27 तारखेचा बैठकीचा पण काय हेतू होता? का डिले केलं गेलं? हे कुठं ना कुठंतरी त्या ठिकाणी तपास केला गेला पाहिजे असं आहे। त्यामुळे हे सगळे डॉक्युमेंट, पण हे कुठेतरी सिद्ध होतं की प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंना पक्षाचा ताबा घ्यायचा होता। कारण का अजितदादा हयात असताना जे फालतू खर्च होते, नरेश अरोरावरचा खर्च असेल, इतरही काय खर्च असतील, काही गोष्टी पार्टीमध्ये चुकीच्या पद्धतीने होत होत्या, काही लोकांचं कर्तृत्व नसताना सुद्धा त्यांना मोठी मोठी पदं पक्षामध्ये दिली होती आणि मग दादा कार्यकर्त्यांचं, आमदारांचं ऐकत होते। पण या लोकांचं ऐकत नसल्यामुळे मग ह्या लोकांनाच कुठेतरी असं पाहिजे होतं का की अख्खी पार्टी आपल्या कंट्रोलमध्ये त्या ठिकाणी यावी आणि मग अजितदादांचा ऍक्सिडेंट होणं, पार्टीचा कंट्रोल करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करणं। सुनेत्रा काकींना हे सगळं कळणं। आता सुनेत्रा काकींना मला एवढंच त्या ठिकाणी सांगायचं की राजकारण लय वंगाळ झालेलं आहे। अवतीभोवती जी कोणी लोक आहेत त्यांच्याबद्दलची काळजी आपल्याला घ्यावी लागेल। कार्यकर्ता, पदाधिकारी, आमदार हे आपल्या सर्वांसाठी महत्वाचं आहे। आणि मला जे कळतंय अधिवेशनामध्ये दादांच्या ऍक्सिडेंट बद्दल 1-2 आमदार सोडले तर कुठलाही आमदार तिथं बोलला नाही, कारण सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं होतं की अजिबात दादांच्या ऍक्सिडेंट बद्दल त्या ठिकाणी तिथं बोलायचं नाही। जय पवार सुद्धा प्रेस कॉन्फरन्स घेणार होते, ती प्रेस कॉन्फरन्स का नाही झाली? जय लढणारा आहे, शेवटी पवार आहे, मराठी माणूस आहे, पण मग त्याचा आवाज दाबण्याचा कोणी प्रयत्न करतंय का? ती प्रेस कॉन्फरन्स का होत नाही? ह्या सगळ्या गोष्टीकडे बघितल्यानंतर आमचं मत आहे
की कुठंतरी हा कट आधीच रचला गेला होता का, त्यानंतर पार्टीवर कंट्रोल करण्याचा हा कुठला तरी हेतू काय लोकांचा होता का, आणि मग दादांचा ऍक्सिडेंट. मग ह्याच्यात म्हणून आम्ही सातत्याने म्हणतोय की क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन त्या ठिकाणी व्हावं, आणि क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन व्हावं यासाठी FIR होणं महत्वाचं आहे. जो FIR काल बँगलोरला कर्नाटकामध्ये झाला, आणि तो कालच आपण जर बघितलं तर हा इथं आता DGP महाराष्ट्राकडे ट्रान्सफर करण्यात आलेला आहे. आणि शेवटची जर आपण त्या ठिकाणी हे बघितलं तर ह्याच्यामध्ये तिथं सांगण्यात आलेलं आहे की हे सगळं आपल्याकडे आलेलं आहे, आता आपण त्याच्यावर त्या ठिकाणी कारवाई करा. म्हणजे कर्नाटकाच्या पोलिसांकडे आता हा तपास राहिलेला नाही, हा तपास आलेला आहे महाराष्ट्र पोलिसांकडे. आता महाराष्ट्र होम मंत्रालय, पोलीस या बाबतीत काय निर्णय घेतात हे या ठिकाणी आपल्याला बघावं लागेल. पण याच्या मागे, दादांच्या घातपातच्या मागे, नाही तर ऍक्सिडेंटच्या पाठीमागे काय रणनीती होती, काय कट कारस्थान त्या ठिकाणी झालं होतं आणि कुणी रचलं होतं हे बघायचं असेल तर क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन होणं हे महत्वाचं आहे, असं आमचं सगळ्यांचं मत आहे. त्याच्यामध्ये बऱ्याच बाबी आहेत, पण त्यात असं सांगण्यात आलेलं आहे की द नॅशनल प्रेसिडेंट शॅल प्रिसिड ओव्हर द नॅशनल कन्व्हेन्शन अँड हिज हर ऍब्सेन्स. नॅशनल वर्किंग प्रेसिडेंट शॅल प्रिसिड, म्हणजे नॅशनल वर्किंग प्रेसिडेंटला सगळी ताकद मिळली जाईल जेव्हा तिथं राष्ट्रीय अध्यक्ष नसेल. मग कोण आहे वर्किंग प्रेसिडेंट? प्रफुल्ल पटेल आहेत. मग पूर्ण ताकद कोणाला पाहिजे होती? प्रफुल्ल पटेलांना पाहिजे होती. हेच तर आम्ही सातत्याने त्या ठिकाणी सांगत होतो. त्यामुळे 13 दिवस सुद्धा झाले नव्हते, एकच पॉलिटिकल स्टेटमेंट मी त्या ठिकाणी केलं होतं. आम्ही म्हणालो होतो की त्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष या सुनित्रा काकीच झाल्या पाहिजे, आणि महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्री पद सुद्धा त्यांनाच त्या ठिकाणी मिळालं पाहिजे, आणि सगळे कॅबिनेट मंत्रीपद जे अजितदादांकडे होते ते सुनित्रा काकींकडे गेलं पाहिजे असं आमचं सगळ्यांचं मागणं होतं. ठीक आहे, फायनान्स आता मिळालं नसेल, पण आता हे अधिवेशन झाल्यानंतर फायनान्स त्यांना मिळेल असं आम्हाला कळतंय. याच्यासाठीच आम्ही मागणी केली होती, कारण या लोकांवर दादांचा ज्याच्यावर विश्वास नव्हता, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर आमचा सुद्धा त्या ठिकाणी विश्वास नव्हता, आणि म्हणूनच तिथं ते स्टेटमेंट आम्ही केलं आणि आमदारांनी प्रेशर टाकलं. त्याच्याच बरोबर 35 आमदारांनी प्रेशर टाकलं, बाकीचे कोणी लिहिलं नसेल ती वेगळी गोष्ट आहे. त्यानंतर काही पदाधिकाऱ्यांनी प्रेशर टाकलं, म्हणून काकी ह्या राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यात, म्हणून काकी ह्या उपमुख्यमंत्री झाल्यात. आणि नक्कीच उपमुख्यमंत्री होण्यामध्ये CM साहेबांचा नक्कीच मोठा वाटा आहे, आणि वरून केंद्रीय जे भाजपचे मोठे नेते आहेत त्यांचाही त्याच्यामध्ये वाटा आहे. पण राष्ट्रीय अध्यक्ष होण्यामागे फक्त कोणाचा वाटा असेल तर काही 35 आमदार आणि पदाधिकारी, या लोकांना जे करायचं होतं, पक्षाचा कंट्रोल जो घ्यायचा होता तो मात्र त्या ठिकाणी त्यांना तिथं घेतला आला